सज्जन श्रोते हो, सुप्रभात. आत्मोपनिषद देवपाद पान 123-124 वरील क्रमांक 2 ची पद्यरचना आपण पाहू. प्रथम पद्य वाचतो आणि नंतर अतिशय थोडक्यात अर्थ सांगतो. एका ईशा वाचून कैसा पैल तीर, म्हणजे एका देवाशिवाय किंवा परमेश्वराशिवाय माणसाला या संसार सागरातून भवपार होणे शक्य नाही. म्हणजे केवळ ईश्वराशिवाय किंवा केवळ ईश्वराच्या सान्निध्यामुळे, साथीमुळेच, त्याच्या कृपेमुळेच आपण हा भवसागर तरून पार जाऊ शकतो. अशा अर्थी एका ईशा वाचून कैसा पैल तीर. संसार सागरातून पैल तीरावर जायचं असेल, संसार सागरातून पैल तीरावर व्यवस्थित तरुण पलीकडे जायचं असेल तर परमेश्वराशिवाय आपणाला पैल तीर, पलीकडचा काठ तिथे जाता येणार नाही. म्हणून एका ईशा वाचून कैसा पैल तीर. आता नीट ऐका. बाळ जन्मा येई देखणे गोमटे, आनंदाचे भरते येई तात माते. आनंदासी त्यांच्या गगनी ठाव नाही, कौतुके म्हणती ऐसे दे बाळ नाही. कुलास प्रकाशी समजूत ऐसी, नाव ठेविले दीपक तयासी. परियाग लावे कर्मदीपकाचे, हाय हाय म्हणती तातमाय त्याचे. ऐसा तो विवेक कोणी दुजा एक, जैसा मध्यधुंद मरकट बेशुद्ध. नावाचा दीपक प्रकाशत नाही, अंधारा वाटेत येत नाही. नावी जरी विवेक बाकी सारा शोक, कर्माचा अनर्थ नाव कैसे सार्थ. नावाची ती नाव नाही भव पार, एका ईशा वाचूनी कैसा पैल तीर. येथे एखादं बाळ जन्माला आलं की त्याच्या आई वडिलांना आनंदाचा भरत येतो. त्यांच्या आनंदाला गगन ठेंगणं वाटू लागतं. परंतु लक्षात घ्यायचं हे आहे की उचित कर्माखेरीज अर्थपूर्ण नावेही माणसाच्या जीवनात अंती फोलच ठरतात. म्हणजे बाळ जन्माला आलं आणि त्याचं अर्थपूर्ण नाव ठेवलं, तत्वावर आधारित नाव ठेवलं, परंतु त्या बाळाचे कार्य तत्वाधारित नसेल, त्या बाळाचे कार्य त्याच्या नावामध्ये जी सार्थकता आहे ती प्राप्त करून घेणारं त्याचं कर्म नसेल, तर अशी अत्यंत अर्थपूर्ण ठेवलेली नावेही माणसाच्या जीवनात अंती फोलच ठरतात. म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही. अनुचित कर्मे नाश विनाश व पश्चात्तापाला कारणीभूत ठरतात. नावापुरती नाव, किंवा आपण एखाद्याला म्हटलं काय की हा राम आहे, राम हे नाव ठेवून तो रामासारखा त्याचं वर्तन नसेल तर राम हे नाव त्याला कोणत्याही अर्थाने टाळत नाही. फक्त राम हे नावामध्ये त्याचे मरण, जे निहित मरण असते, जे साठलेले मरण असते, कुकर्मापासून येणारे मरण असते, त्याचाच बोध होतो. म्हणून आपल्या घरात बाळ जन्माला आलं त्याचा आई वडिलांना आनंद होणे जरूर आहे. त्याला आकाश ठेंगणं वाटणं हे सुद्धा नैसर्गिकरित्या खरं आहे. त्यांनी आपल्या मुलांकडून अत्यंत मोठ्या अपेक्षा बाळगून चांगली नावं ठेवणं हेही खरं आहे. परंतु ती जी ठेवलेली नावं आहेत त्या नावामध्ये असलेली जबाबदारी आई वडिलांनी मुलाला समजून दिली पाहिजे. आणि ती जबाबदारी मुलाने आपलं कर्तव्य कर्म करताना यथोचित कर्तव्य करून पार पाडली पाहिजे. तरच दीपक नाव ठेवलेला कोणी एक खऱ्या अर्थानं कुलदीपक होतो. तरच विवेक नाव ठेवलेला कोणी एक सदस्य विवेक करून खऱ्या अर्थाने विवेक शुद्ध जीवन जगतो.
नाहीतर नावापुरता दीपक उजेड देत नाही. कदाचित कुलदीपकच कुलाला नष्ट करण्याचं काम करतो. कदाचित विवेक जो असतो तोच संपूर्ण विवेक गुंडाळून आपल्या कुलाला काळीमा लावणारा ठरू शकतो. अशा अर्थाने अर्थपूर्ण नावं ठेवली म्हणून अर्थपूर्ण नावानी किंवा नावापुरते नाव म्हणजे ज्या नावात अर्थ आहे पण तू त्या नावाप्रमाणे ते कर्म जर संबंधित नाव असलेला माणूस करत नसेल तर नावापुरते नाव म्हणजे चांगलं नाव नावापुरतं ठेवलं आणि कर्म वाईट असेल तर त्या नावरूपी नावेत बसून म्हणजे चांगल्या छान छान नाव असलेल्या नावेत बसून कोणीही पलीकडे जाऊ शकणार नाही. पलीकडे जायचं असेल तर अर्थपूर्ण नाव असलेल्या माणसाने अर्थपूर्ण कर्तव्य कर्म केलं पाहिजे आणि ईश्वराची आराधना केली पाहिजे. ईश्वराच्या नावेत बसूनच पैलतील गाठता येतो. चांगल्या चोंगल्या नावापुरत्या नावाने कुणालाही पैलतील गाठता येत नाही. सारांश बाळ जन्माला येणं घराला वंश जन्माला येणं हे जरूर आनंदाचे आहे. त्यातल्या अर्थपूर्ण नावं ठेवणं हेही जरूर चांगलं आहे. परंतु अर्थपूर्ण नावातील शास्त्र सार्थकता म्हणजे नावाप्रमाणे वर्तन नसेल तर कोणालाच हा भवसागर पैल होता येत नाही. भवसागर तरुण पैल जाता येत नाही. केवळ ईश्वराच्या मदतीनेच आणि चांगल्या कर्मामुळेच माणूस भवसागर तरुण भवसागर पार करू शकतो. अशा अर्थी एका ईशा वाचून कैसा पैल तीर या काव्याचं श्रोते सज्जनो आपण चिंतन करावं. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.